जय शिवराय मित्रांनो, राज्यात पुन्हा अवकाळीची लक्षणं दिसत आहेत। महाराष्ट्रामध्ये मागील महिन्यामध्ये जसं फेब्रुवारीमध्ये काही 22, 21, 23 तारखेदरम्यान वातावरण सक्रिय झालं होतं, तसं चक्क एका महिन्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा गुढीपाडव्याच्या नंतर हे वातावरण ऍक्टिव्ह होणार आहे। तुम्हाला मागे सुद्धा आठवड्यापूर्वीच याची पूर्वकल्पना दिली होती की पाडव्याच्या अगोदर कामे करण्याची संधी मिळेल, पण पाडव्यानंतर हे वातावरण आणखी ऍक्टिव्ह होण्याचा अंदाज आहे। तारखा आणि विशेषतः भाग कोणते असतील याकडे आपण फोकस करूयात। मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राची मजल मॉडेलनुसार व्यक्त होते आहे। इन्सेंटिसी किती राहील म्हणजे भाग व्यक्ती किती राहील हे आज सांगणं कठीण आहे, मात्र सतर्कतेचा इशारा कुणाकुणाला राहील हे देखील पाहून घेऊयात। यामध्ये धाराशिव, बीड जिल्हा, परभणी, लातूर, नांदेडसह मराठवाड्यातल्या एकंदरीत जालन्यापर्यंत हिची मजल राहू शकते। 17 तारखेला वातावरणाची ऍक्टिव्हिटी पाहायला मिळेल, वारे, ढगाळ, उष्णता ह्या गोष्टी पाहायला मिळेल, पण येणाऱ्या 22 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत हे वातावरण नक्की वातावरणामध्ये हा बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, गारपिटीबाबत भूमिका स्पष्टपणे तापमानाकडे पाहता ही होऊ शकते आणि हे वातावरण मार्च महिन्याच्या 22 तारखेची कॉमन डेट म्हणून आपण मानली जाणार आहे। मित्रांनो, अशा प्रकारे सुद्धा एप्रिल महिन्यामध्ये पहिला आठवडा, चक्क दुसरा आठवडा आणि तिसरा आठवडा सुद्धा असणार आहे। याच पद्धतीने ह्या वातावरणाची ऍक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळते। आता तुम्ही म्हणाल जिल्हे आणि विदर्भातले, मराठवाड्यातले, खानदेशातले कोणते असणार आहेत, या संदर्भात देखील आपण लाईव्ह मध्ये पाहणारच आहोत, पण प्रामुख्याने ह्या व्हिडिओमध्ये आपण मुद्द्याच्या भागांची नावं देखील घेऊयात। मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर देखील ह्या वातावरणाच्या टार्गेटवरती असणार आहे शेवटच्या आठवड्यामध्ये, ह्याच महिन्यामध्ये। त्यानंतर विदर्भाचा नागपूर, अकोला, वाशिम जिल्हा देखील टार्गेटवरती असणार आहे। खानदेश आणि धुळ्याबाबत अजूनही स्पष्टता कायम नाहीये, मात्र धुळे, साक्री, नाशिक जिल्हा, पुण्याच्याही परिसरात याची मजल जाईल। सातारा, सांगलीचाही अपवाद घडू शकतो, कारण की जवळ असलेल्या कर्नाटक राज्यामध्ये देखील याचा प्रभाव पडणं शक्य दिसतंय। आणि नक्कीच तुम्हाला मागेही सांगितलं होतं की याच टायमिंगला 4 तारखेपासून उष्णतेची लेवल चांगली वाढेल आणि ती 10 तारखेपर्यंत अशीच कायम राहणार आहे। 10 नंतर राज्यामध्ये वारे, थोडे ऍक्टिव्हिटीमध्ये बदल होईल, तापमान तेच राहील, फक्त गरमीमध्ये मागे पुढे फरक पाहायला मिळेल। पुन्हा तीच गरमी पुढे पुढे जाऊन वाढणार आहे आणि त्याच उष्णतेचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये पडणार आहे। त्यामुळे आपली कामे कमीत कमी 20 तारखेच्या अगोदरच आटोपती घ्यावी। हळद उत्पादक शेतकरी असेल आणि मुख्य उत्पादक शेतकरी जे असतील, प्रमुख पिके उत्पादक शेतकरी जे असेल, अशा शेतकऱ्यांची ऍक्टिव्हिटी पाहणं गरजेचं आहे। आणि तुम्हाला या संदर्भात सुद्धा व्हिडिओ आपण मागील आठवडा ते 15 दिवसापूर्वी सुद्धा सांगितलं होतं की गुढीपाडव्याच्या नंतर अशा ऍक्टिव्हिटीला वाढ होईल। मान्सून संदर्भात थोडक्यात सांगायचं म्हटलं तर गुड न्यूज आहे, रिपोर्ट तुम्हाला 8 तारखेला सगळ्यांना खुला केला जाईल। आज मात्र आपल्या ऍप्लिकेशनमध्ये आणि युट्यूबच्या प्राईम मेंबरशिपमध्ये देखील सांगितलेला आहे, तसा तो डाटा लीक झालाच असेल, त्यानुसार सुद्धा मित्रांचे व्हिडिओ येतीलच। पण मित्रांनो, कंडिशन गुड आहे। टक्केवारीनुसार मान्सून हा जवळपास 24 सरासरी गाठणार आहे, तरी सुद्धा रिपोर्ट पाहण्याची उत्सुकता लवकरच तुमची पूर्ण करणार आहे। राज्यातल्या या वातावरणाचा वेगवान आढावा आपल्या याच इंस्टा, फेसबुक आणि युट्यूब चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करेल। तुम्हाला काय हवं, नको किंवा कुठल्या भागाबद्दल अजूनही माहिती जाणून घ्यायची आहे ती नक्कीच कमेंटमध्ये करा। जय शिवराय, धन्यवाद।